इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार। राज्यभरात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोरही आंदोलन। उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार। मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन करतो। काहींच्या मानेच्या पट्ट्यासह काय काय गेलं हे महाराष्ट्रानं पाहिलंय। जम्मू काश्मीरमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला। राऊत ठाकरेंना पंतप्रधान होण्यासाठी ब्रँडिंग करत आहेत। राऊतांच्या जे मनात येईल ते करत आहेत, गिरीश महाजन यांची टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। काँग्रेसची भूमिका योग्य वेळी ठरवू, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत निर्णय घेतील। ठाकरे बंधूंच्या आगामी निवडणुकीतील युतीवर बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। कबुतरांना दाणे टाकू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार नाही। दादरमध्ये कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन, तर गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच। कबुतरांच्या विषयाचा निर्णय न्यायालयानं दिलाय। कबुतरखान्याच्या विषयात कुणीही धर्म आणू नये। जैन मुनीच्या धर्मावरील वक्तव्यांवरून शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणची पार्टी ठेवा। आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? मी स्वतः स्वातंत्र्य दिनी मांसाहाराची पार्टी करणार। हिम्मत असेल तर अटक करून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। कल्याण डोंबिवलीतील हा आदेश का काढला, कुठल्या अधिकारात काढला, त्यांना कोणी निवेदन दिलं हे बघावं लागेल। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा सांगितल्याचा दावा। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका हिंदी कुटुंबासाठी हिंदीत पूजा सांगितली। राहुल सातपुतेची सोशल मीडियावर पोस्ट। विठ्ठल मंदिरात पूजा मराठीतूनच होते, मात्र परराज्यातून काही भाविक येत असतात, त्यांच्यासाठी पूजेची माहिती हिंदीतून सांगितली जाते। याबाबत चौकशी करून कार्यवाही करू, मंदिर समितीचं स्पष्टीकरण। ओबीसींना त्यांनी कायम पाण्यात पाहिलं, आता यात्रा काढत आहेत। कोणत्याही योजना ओबीसींपर्यंत पोहोचू दिल्या नाही। आता ओबीसींची आठवण आली असेल तर कृतीत दिसू द्या, देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार गटाला टोला। शरद पवार ओबीसींचं राजकारण करतात। मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार होते असं लोक म्हणतात। शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। शरद पवार जेव्हा ओबीसींच्या बाजूने असतात तेव्हा ते षडयंत्र रचतात। जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे मंडल यात्रा काढतात। लक्ष्मण हाकेंची शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून टीका। दगाबाज पवारांना खड्यासारखं बाजूला करा, हाकेंचं आवाहन। पुण्यात पुन्हा हुंडाबळी, 20 लाखांच्या मागणीनंतर स्नेहा झेंडगेंची आत्महत्या। आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। सासू सासरे आणि नवऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्यातील स्नेहा झेंडगे आत्महत्या प्रकरणात कठोर कारवाई करावी, स्वाभिमानी ब्रिगेडच्या रोहन सुरवसे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी। बीडच्या गेवराईत खरेदीसाठी आलेल्या महिलेवर गोळीबार। बीडच्या गेवराईत खरेदीसाठी आलेल्या महिलेवर गोळीबार, जीव वाचवण्यासाठी पळत असता अज्ञातांनी महिलेवर गोळी चालवली। महिलेवर उपचार सुरू। राज्यमंत्र्यांनाही काम करण्याची संधी दिली पाहिजे, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनाही अधिकार दिलेत, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ब्लॅक बॉक्स लावण्याच्या निर्णयाला कोल्हापुरातून पहिला विरोध। देशातील 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक। आमदार सतेज पाटील यांच्याकडून हरकती नोंदवण्याचं आवाहन। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। वनतळातून हत्तीणीला पुन्हा नांदणी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील न्यायालयासमोर ठेवला जाणार। बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंविरोधात विरोधक एकवटले। ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला भाजप प्रणित सहकार समृद्धी पॅनलचं आव्हान। भाजप शिंदेच्या सेनेच्या 5 संघटनांनी ठाकरेंविरोधात वज्रमुठ आवळली। परळीच्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक। लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात धनंजय मुंडेंनी मतदानाचा हक्क बजावला, तर पंकजा मुंडे यांनीही बजावला मतदानाचा हक्क।
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस विशेष गाडीचं भुसावळ स्थानकावर जल्लोषात स्वागत। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती। रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। कोल्हापुरात गणेश मंडळांवरून ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेतील वाद समोर। ठाकरेंच्या सेनेचे रविकिरण इंगवले आणि शिंदेंच्या सेनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। दरम्यान रविकिरण इंगवलेंवर गुन्हा दाखल। मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी। अनेक गणेशोत्सव मंडळांकडून लाडक्या बाप्पाची मूर्ती मंडपात, मोठ्या थाटामाटात गणरायाची आगमन मिरवणूक। गणेशोत्सवाला काही दिवस उरल्यानं परळच्या महाराजाचा आगमन सोहळा रंगला। वाजत गाजत परळच्या महाराजाचं आगमन। मुंबईत एल्फिस्टनच्या राजाचं जल्लोषात आगमन। पर्यावरणपूरक असलेली गणरायाची मूर्ती पेपरच्या लगद्यापासून तयार करण्यात आली। मोठ्या थाटामाटात काढण्यात आली मिरवणूक। अंधेरीच्या डीएन नगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं दहीहंडी सराव शिबिर। सराव शिबिरात अनेक गोविंदा पथकांचा सहभाग। युवासेना विभाग अधिकारी ऋत्विक मांजरेकर यांच्याकडून शिबिराचं आयोजन। अंधेरीच्या परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन। शिवसेना विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्याकडून सुरेश नगर 4 बंगला अंधेरीत सराव शिबिराचं आयोजन। वडाळ्यातील भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर गोविंदा सराव स्पर्धेचं आयोजन। प्रो गोविंदा स्पर्धेत प्रवेश मिळू न शकल्यानं जय जवान गोविंदा पथकानं ग्रो गोविंदा या स्पर्धेत 9 थरांचा मानवी मनोरा रचला।